पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रीय बँकांचे मनमानी कारभाराच्या विरोधात तुंगत गावातील सचिन रणदिवे या तरुण युवकाने तुंगत गावांमध्ये आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून शासकीय विनातारण व्यावसायिक कर्ज योजनेतून व्यवसाय करण्यासाठी कर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली असली तरी उद्योजक युवकांना कर्ज देण्यास पंढरपूर तालुक्यातील व तुंगत गावामध्ये असलेल्या IDBI या बँकेकडून टाळाटाळ केली जात असल्याचे सांगितले। यामुळे तुंगत गावातील व परिसरातील तब्बल 300हून अधिक महिला व शेकडो पुरुषांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रणदिवे यांनी लक्ष्मी फूड्स या नावाने उद्योग उभारणी केली असून या उद्योगासाठी स्टार्टअप योजनेअंतर्गत कर्ज देखील उपलब्ध नसल्याचे स्थानिक बँकेकडून नाकारले जात आहे। यासाठी लाभार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सह जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले गेले। सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देखील वारंवार तक्रार करूनही याची दखल घेत नसल्याच्या कारणाने आमरण उपोषण चालू असल्याने उपोषणकर्त्यांची देखील तब्येत खालावली गेली। तरी देखील ना प्रशासन जागे झाले ना कोणत्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली। पण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच असल्याचे देखील सांगितले गेले। यावेळी तुंगत गावचे माजी सरपंच आगतराव मास्तर रणदिवे, ताजुद्दीन मुलांनी, महादू भुसे, अशफाक मुलानी, विक्रम भांगे, रघुनाथ बापा रणदिवे, विश्वनाथ गायकवाड, महेश पवार, बाळू देठे, श्रीकृष्ण पवार, युवराज इंगळे या आमरण उपोषणाला गावातील लोकांनी पाठिंबा दर्शविला। योग्य वेळी निर्णय न झाल्यास गावच्या वतीने तीव्र आंदोलन सोडण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला। मी सचिन परमेश्वर रणदिवे, माझं CGTMS मधून मी अप्लाय केलं स्टार्टअपसाठी लक्ष्मी फूड्स तुंगत म्हणून। मग भारत सरकारची योजना आहे की विदाउट मॉर्गेज आणि गॅरंटर स्टार्टअपसाठी अर्थसहाय्य भेटते। पण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याचं आणि LDMचं कुठलंही बँकांवरती अजिबात कसलंही नियंत्रण नाही आणि आमचे बँक पालकत्व आहे आमच्या गावाचं IDBI शाखा पंढरपूर शाखा तर अजिबात 99% उदासीनता आहे त्या योजनेसाठी। आमची इच्छा एवढीच आहे की जिल्हाधिकारी साहेबांना की लवकर आम्हाला न्याय मिळावा आणि 400 लोकांना तुंगत गावामध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे। नाही, याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटला होतो? नाही, जानेवारीमध्ये मी पाठपुरावा केला होता, जवळजवळ 2 महिने तर पाठपुरावा, नंतर आचारसंहिता लागलेली आणि पुन्हा इलेक्शनचं, त्याच्यामुळे ती आत्ता निर्णय घेतला। आत्ता भेटण्यात आलं होतं तुम्ही? आत्ता नाही, निवेदन दिलेलं आहे आत्ता साहेब। काय म्हणणार आहे त्यांचं? साहेब अक्षरशः दुर्लक्षच त्या गोष्टीकडे 99% दुर्लक्ष करतात। बरं, याच्यामध्ये आता महामंडळ अनेक महामंडळ आहे, जसे की मराठा महामंडळ नाही, याच्यामध्ये कसं आहे, अण्णासाहेब पाटील असू द्या, आपलं PMGP असू द्या, CMGP असू द्या, बाकीच्या ज्या योजना आहेत भारत सरकारच्या, त्याच्यावरती सरकारचा रोल सरकारनं पूर्णपणे पूर्ण केलेला आहे। फक्त जे जिल्हा प्रशासन जिल्हा पातळीवर जी योजना राबवायला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी, त्या बाबतीत 100% ते उदासीन आहेत जिल्हाधिकारी साहेब। कसलाच रिस्पॉन्स नाही आहे त्यांचा। आज जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार तुम्ही वरिष्ठ पातळीवर केली होती? आयुक्ताकडनं वगैरे नाही केलेलं, फक्त जिल्हा लेवललाच ते आम्ही केलेली होती। पण त्यांनी अजिबात म्हणजे प्रशासनाचा शून्य अनुभव आहे साहेबाला, त्यामुळं त्यांनी कसलीच दखल घेतली नाही, उलट आम्हालाच दमदाटी केली साहेबांनी। आणि त्यांच्या बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं की मी बँकेमध्ये अनऑफिशियल शिवीगाळ केली वगैरे, या बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या साहेबांना रिजनलनी। बँक GR आहे का बँकेकडून? बँकेत तसा GR आहे का की जे काय बँकेकडून देण्यात येतं ते त्याबद्दल? नाही, सरकारचा GR आहे ना, सरकारचा GR 5 कोटीपर्यंत अर्थसहाय्य आहे, कमीत कमी 5 कोटीपर्यंत, ज्याला स्टार्टअपला 5 कोटीपर्यंत अर्थसहाय्य आहे सरकारचं। आणि सरकारनं 2020मध्ये 2 लाख कोटी CGTMSमध्ये वर्ग केलेले आहेत। आत्ता 2024मध्ये 24,000 कोटीची तरतूद आहे सरकारची। पण ही ग्राउंड लेवलला योजना पूर्णपणे सपशेल अपयशी आहेत। असे कुठे उदाहरण आहेत का जे स्टार्टअपच्या माध्यमातून इतर ठिकाणी दिले गेले पण या ठिकाणी दिले गेले नाही? देतच नाही। ज्यावेळेस 100 रुपये मागितलेले असतात त्यावेळेस बँक एखादं प्रकार नुसतं दिलं म्हणायला देते, 1 रुपया देते, मागणी असते 100 रुपये, गरज असते 100 रुपयाची, पण 1 रुपया देते, मग तो व्यवसाय सुरू व्हायच्या पहिलेच तो बंद पडतो अर्थसहाय्य कमी असल्यामुळं। आणि इथं आता कसं आपल्यामध्ये 300 महिलांना आणि 100 पुरुष यांना रोजगार उपलब्ध होणार आहे। सध्या बेरोजगारीचा रेशो इतका वाढलेला आहे की सध्या अवस्था खूप नाजूक आहे ग्रामीण भागामध्ये। मग ते बूस्टर म्हणून तुंगत गावामध्ये त्या माझ्या स्टार्टअपचा एक फायदा होईल।
काय ते बूस्टर नावाची काय काय आहे ती कंपनी आहे की काय? नाही आपलं ते बूस्टर म्हणजे ते हे सहकार्य होईल सरकारच्या योजनेचं पूर्णपणे रोजगार निर्मितीसाठी. ते रोजगार निर्मितीसाठी काय करणार आहे तुम्ही? जेणेकरून आता तुम्ही सांगितले की 300 महिला असतील, त्या नेमकं काय असणार आहे? त्या महिलांचं कसं पॅकिंग असणार आहे, पुन्हा बाकीचं ते हेल्प पॅकिंग टोटली सगळं ते करणार आहेत महिला व्यवसाय. तर त्यामध्ये आपलं सोनपापडी चिक्की आहे, पुन्हा लॉलीपॉप आहे, हार्ड कँडी आहे 1 रुपयाची. त्यासाठी आपल्याला 4 कोटीची अर्थसहाय्याची गरज आहे. पण बँका माझ्याकडं मॉर्गेज देण्यासाठी काहीच नाही आहे चालूला. करायची आमची तयारी आहे 100%, पण अर्थसहाय्य नसल्यामुळं सध्या स्टॉप आहे. आता कुठल्या बँकेकडनं आता तुम्ही आधी इच्छित आहे? आता हे आमचं पालकत्व आहे गावाचं IDBI बँकेकडं, आणि IDBI बँकेकडूनच आम्हाला लोन पाहिजे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यापाशी बोलणं झालं काय? नाही, पाठपुरावा आम्ही केलेला आहे, सगळं केलेलं आहे ते जानेवारी-फेब्रुवारीमध्ये. काय म्हणते अधिकाऱ्यांशी? अधिकारी चुकीचे जिल्हाधिकारी साहेब त्यांनी मिसगाडी केलं आहे. त्यांना ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता आपण आमरण उपोषणाची भूमिका घेतलेली आहे. आता 2 दिवस सुट्ट्या शासकीय अधिकाऱ्यांनी येणाऱ्या काळात कशी आपली भूमिका असणार आहे, कुठल्या दिशेने वाटचाल असणार? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहे. मागण्या मान्य झाल्यानंतरच आम्ही विचार करू. या 2 दिवसात कोणी अधिकारी येऊन गेले? नाही, डिपार्टमेंट व्यतिरिक्त कुणी आलेलं नाही आमच्याकडे. ग्रामस्थ, सरपंच माझे असू द्या, चालू सरपंच, हे सगळ्यांनी भेट दिली आहे. आणि सर्वांचा पाठिंबा आहे, आणि गावातले तरुण युवकांचा बी पाठिंबा आहे. आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज देखील बँक देत नाही आहे. शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे आहेत बँकेला, पीक कर्ज म्हणजे, पण त्यांना देखील बँक देत नाही आहे पीक कर्ज. सध्या अवस्था खूप नाजूक आहे. आता पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, आम्हाला पाहिजे, आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सहकार्य करावं, न्याय मिळवून द्यावा, आमच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहावं. रोजगार निर्मिती होती याच्यामध्ये, त्यांचा खूप मोठा वाटा आहे. साहेबांनी तेवढं पाठीमाग खंबीरपणे उभं राहावं. मी आगतराव वसंत रणदिवे, मी माजी सरपंच आहे तुंगत गावचा. आज हा तरुण उद्योजक जो उपोषणाला बसलेला आहे, त्याची मागणी आहे की मला व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध व्हावं. शासनाने जी विविध म्हणजे केंद्र शासन, महाराष्ट्र शासन विविध योजना जी आहे शासनामार्फत बँकांना, बहुमुद्रा असू द्या, CGMTS असू द्या, किंवा अजून PMK, म्हणजे ज्या योजना आहेत त्या शासनाच्या, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या, मागासवर्गीय महामंडळ, सगळ्या मंडळाला. आता आमच्या गावात जवळजवळ 9 ते 10 समाजाचे लोक राहतात. आमच्या म्हणजे गावाला पालकत्व बँक आहे दत्तक म्हणून IDBI बँक. पण आमच्या गावातलं साधारणपणे एकही प्रकरण म्हणजे ज्या गोष्टीला हे मिळते, अनुदान मिळते किंवा रोजगार उपलब्ध होतो आहे, शासन एका बाजूला विचार करते की किंवा रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊया, नोकऱ्या तर नाहीत्या जातात. आणि एखाद्या माणसाने जर आत्महत्या केली तर त्याला शासन पैसे देते, पण ते मरायच्या अगोदर त्याला जगायला पैसे द्या ना तुम्ही. ही आमची भूमिका. आणि बँक थोडीसुद्धा दखल ह्या गोष्टीची घेत नाही. तरुण वर्ग ह्या गोष्टीसाठी आता सध्या बऱ्यापैकी आक्रमक झालेला आहे. बँकांसाठी, ह्या बँकेने ह्या सगळ्यासाठी, तरुण उद्योगासाठी पैसे किंवा लीड बँक म्हणून जे आम्हाला आहे त्याच्यावर बाबा कलेक्टर अध्यक्ष असतात, त्या कलेक्टरनी सूचना द्यायला पाहिजे किंवा याचा पाठपुरावा करायला पाहिजे कलेक्टर साहेबांनी की बाबा ही तुमची प्रत्येक अण्णासाहेब पाटील असू द्या, मागासवर्गीय असू द्या, किंवा CGMTS म्हणजे जे काय शासनाच्या योजना आहेत त्या केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, दत्तक पालकत्व ज्या गावाला आहे त्या गावाला त्यांनी ती योजना दिल्या पाहिजे. कमीत कमी 10-5 लोकांना तुम्ही त्यांनी बघितलं पाहिजे किंवा ही लोकं ती व्यवसाय करते ते का, त्याच्यावर बाबा गुजराण होते का, उद्योग उभा राहिला आहे का, त्याच्यावर रोजगार लोकांना उपलब्ध झाला आहे का. एक तर नोकरी नाही ते, दुसरी गोष्ट तुम्ही व्यवसायाला नुसतं घोषणा काय कामाची नाही ते. त्यामुळं आमचं एक सगळ्या तरुणांचं मत आहे असं की बाबा ह्या तरुण उद्योजकामागं सगळं गाव ग्रामस्थ त्याला पाठिंबा दिलेला आहे. शासनानं किंवा जिल्हाधिकाऱ्याने ह्या गोष्टीचा पूर्ण विचार करून जे काय लोक आहेत ती वंचित, नोकरी तर तुम्ही देऊ शकत नाही, व्यवसायाला त्यांनी कर्ज पुरवठा करावा एवढीच माफक अपेक्षा. आणि सचिन रणदिवेसारख्या तरुण कार्यकर्त्यांनी एक खुदकरू उद्योग व्यवसाय करणाऱ्या गावातील तरुणाला उपोषण करण्याची वेळ येते आहे. त्याचं कारण शासन ग्रामीण भागापर्यंत वेगवेगळ्या योजना पोचवण्यासाठी प्रयत्न जरूर करत आहे, परंतु काही बँका जाणून बुजून अडवणूक करत आहेत. त्यामुळे एखाद्या तरुणाला उद्योग करण्याची प्रेरणा जी मिळायला हवी आहे ती मिळत नाही. आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या लोकांवर आज खूप अन्याय होतो आहे. शहरातल्या लोकांना विविध संधी मिळते आहे, परंतु ग्रामीण भागातल्या लोकांना जाणीवपूर्वक कुठल्या तर कागदपत्राच्या अडथळ्यानुसार किंवा तारण अभावी लोकांना त्या ठिकाणी व्यवसाय उभा करण्यास अडचणी येतात.
मग बँका त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करतील या भावनेने शासनाने योजना केली, परंतु प्रत्यक्षात त्यांना तशी संधी लाभत नाही किंवा त्यांना न्याय मिळत नाही. आज एक सचिन रणदिवेसारखा एक तुंगतमधला एक माणूस असा असेल, परंतु त्यासारखे अनेक असं लोक आहेत की त्यांना बँकेच्या कर्जापासून वंचित राहावं लागलं गेलं आहे. त्यामुळे अशा तरुणांना जर बँकांनी सहकार्य केलं तर निश्चितच आसपासच्या गावातल्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, काम करण्याची संधी मिळेल आणि त्यातून बेकारी जरा थोडं कमी होण्यास मदत होईल. आणि म्हणून माझं एवढीच अपेक्षा आहे की या कार्यकर्त्याला मेल्यानंतर मदत करण्यापेक्षा त्याच्या अगोदर त्याला शासनाने त्याला उपाययोजना करून त्याला न्याय द्यावा ही अपेक्षा. माझं नाव वामन रामचंद्र वनसाळे. माझ्या घरच्यांच्या नावावर ताई वामन वनसाळे नावावर आडीबीमध्ये प्रकरण दिले. मार्च नंतर दिलेलं आहे प्रकरण. तर 4 महिने झाले मला रोज नुसतं या जावं असं सांगतात. कमीत कमी मी 30 ते 40 वेळा तिथं जाऊन आलो बँकेत. वेळोवेळी मला सांगते ती मॅनेजर नाही किंवा अधिकारी नाही, स्टॉप येणार आहे असं कारणं सांगून प्रत्येक वेळेस आतापर्यंत 3 महिने झालं मला टंगवलं गेलं त्यांनी. मागासवर्गीय गाव आहे तुंगत. हे 7,500 लोकसंख्येचं गाव आहे. बँक एकच आहे का? बँक एकच आहे. तर IDB बँकेनं विचार केला पाहिजे की बाबा गावातल्या प्रत्येक तरुणाला काम मिळलं पाहिजे. तर